नमस्ते, मी स्नेहल गाटपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने अनुदानित खत वितरणासाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हा नाविन्यपूर्ण पथदर्शी प्रकल्प येत्या शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सुरू होत आहे. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या विशेष प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या पथदर्शी प्रकल्पाची जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत संपूर्ण माहिती पोहोचवून प्रभावी अंमलबजावणी करावी असे स्पष्ट निर्देश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. या तालुकास्तरीय आढावा बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. या संपूर्ण प्रकल्पाचे गाव पातळीवर योग्य नियोजन करण्यासाठी आणि व्यापक जनजागृती करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तालुका पातळीवर कृषी मित्र, कृषी सखी, ग्राम महसूल व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक गावासाठी एक स्वतंत्र अधिकारी किंवा कर्मचारी नियुक्त केला जाणार असून हे नियुक्त कर्मचारी 5 ते 7 जून दरम्यान गाव पातळीवर शेतकरी, सरपंच आणि लोकप्रतिनिधींना या नवीन प्रणालीची सविस्तर माहिती देतील. या प्रकल्पामध्ये ॲग्रिस्टॅक आणि खत वितरणाच्या IFMS प्रणालीचे एकत्रीकरण करण्यात आले असून यामुळे खतांच्या गैरवापराला आळा बसेल आणि अनुदानित खतांचे समन्यायी वाटप करणे शक्य होईल. शेतकऱ्यांना खत खरेदी सुलभ व्हावी यासाठी प्ले स्टोअरवर फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हे विशेष मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ॲपच्या वापरामुळे शेतकऱ्यांना आता दुकानामध्ये खतांसाठी ताटकळत रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. तसेच दुकानात खतांचा साठा उपलब्ध आहे की नाही याचीही अचूक माहिती आधीच मिळणार आहे. ॲपमध्ये नोंदणी करताना शेतकऱ्यांनी आपले राज्य निवडून आधार क्रमांक व OTPद्वारे पडताळणी करण्याची आहे. त्यानंतर स्वतःच्या किंवा संयुक्त मालकीच्या जमिनीची माहिती, पिकांचा हंगाम आणि शासनाच्या शिफारसीनुसार आवश्यक असणारे खत व गोण्यांची संख्या निश्चित करून जवळील नोंदणीकृत खत विक्रेता निवडायचा आहे. खत स्वतः घ्यायचे असल्यास स्वतःचा पर्याय किंवा प्रतिनिधी पाठवायचा असल्यास त्यांनी माहिती भरून आधार व मोबाईल क्रमांक पडताळणी पूर्ण करावी लागेल. ॲपवर खतांची मागणी यशस्वीरित्या नोंदवल्यानंतर एक QR कोड आणि टोकन नंबर तयार होईल, जो शेतकऱ्यांनी सुरक्षित जतन करून ठेवणे आवश्यक आहे. हा बुक केलेला खताचा साठा संबंधित कृषी सेवा केंद्रावर पुढील 3 दिवसांसाठी त्या शेतकऱ्याच्या नावे राखीव राहील. या 3 दिवसांच्या कालावधीत शेतकऱ्यांनी आपल्या सवडीनुसार दुकानात जाऊन तो QR कोड स्कॅन करून घ्यायचा आहे आणि विक्रेत्याकडून खत प्राप्त करून त्याची पावती घ्यायची आहे. या सुलभ डिजिटल पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून खत वितरणात पारदर्शकता येणार आहे. खत खरेदी किंवा ॲप हाताळणीत काही अडचण अथवा तक्रार आल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीशी संपर्क साधणे आवश्यक प्रशासनाने केले आहे किंवा पंचायत समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.